पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द झाल्यानंतर या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचं काय करायचं असा प्रश्न निर्माण झालाय। पुणे नारायणगाव संगमनेर सिन्नर नाशिक हा 235 किलोमीटर अंतराच्या द्रुतगती रेल्वे मार्गासाठी महारेलकडून सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजेच DPR तयार करण्यात आला। स्थानिक जिल्हा प्रशासनाने जमीन संपादनाबाबत अधिसूचनाही काढली आहे। हजारो हेक्टरपेक्षा अधिक जमिनींबाबत हरकती सूचना नोंदवून क्षेत्रनिहाय गावांमधील मूल्यांकन प्रक्रिया पार पाडली। त्यानुसार भूसंपादनासाठी निवाडे प्रक्रिया राबवून 45 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचे सुमारे 125 शेतकऱ्यांना 59 कोटी रुपयांचा मोबदला वाटप केले। शेतकऱ्यांच्या 7 बाऱ्यांवर आणि 8 या मिळकतींवर रेल्वे प्रकल्पासाठी आरक्षित असे शेरे उमटवण्यात आले। यात अनेक नागरिकांची घरे, मोकळ्या जमिनी संपादित केल्या। मात्र जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT हा जागतिक दुर्बीण संशोधन प्रकल्प अडथळा ठरत असल्याने रेल्वे मंत्री वैष्णव यांनी पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक या मार्गाने रेल्वे जाणार असल्याची घोषणा केली आहे। ठिकठिकाणी संपादित केलेल्या भूसंपादनाबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही। या संपादित जमिनींचं काय होणार? सरकार या जमिनी माघारी देणार का? सरकारने दिलेल्या मोबदल्याचं काय? असे प्रश्न जमीन मालकांकडून उपस्थित करण्यात आले आहेत। तसेच अहिल्यानगर येथून चाकणला हा मार्ग नेमका कसा जोडला जाणार याबाबतही स्पष्टोक्ती नसल्याने जागा मालकांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत। दरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी नारायणगाव संगमनेर मार्गेच पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग गेला पाहिजे या मागणीसाठी रेल्वे मंत्रालयाला ईमेल पाठवण्याची मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 11,000हून अधिक ईमेल पाठवण्यात आले असल्याची माहितीही तांबे यांनी दिली आहे। पुणे नाशिक द्रुतगती मार्ग नारायणगाव संगमनेर सिन्नर मार्गेच गेला पाहिजे। स्थानिक मार्गावरील शेतकरी आणि नागरिकांची इच्छा आहे। विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून प्रवासाचे अंतरातही कपात होणार आहे। त्यामुळे या मार्गासाठी गेल्या 2 ते 2.5 दशकांपासून मागणी आहे। आमचा अहिल्यानगर मार्गे जाण्यास विरोध नाही, मात्र संगमनेर, चाकण, सिन्नर या भागातील विकासाचा बळी देऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे। खेड, सिन्नर भागातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता मागे न हटता सरकारकडे आग्रही मागणीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार रेल्वे मंत्रालयाकडे 11,000हून अधिक नागरिकांकडून ईमेल पाठवण्यात आले असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी माध्यमांना सांगितले।